फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं. फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला एकटे फेस करता. पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला हरवणारं कोणी नसेल इथे. तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा. काल जे काही झालं असेल ते पास्ट होतं. आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे. कामाला लागा, कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे, शर्यत जिंकायची आहे. अरे यार, तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता. उगाच स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका. तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत. मोटिवेशन बघणं, वाचणं सगळं ठीक आहे मित्रा, पण ते फक्त काही वेळासाठी राहतं. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही ना, तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल तेवढंच चांगलं आहे. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो तर कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा रे. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट असेल, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव. गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं. तुमचे पेशन्स बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका यार. आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाहीच जमलं तर, जर तरचा विचार करून काय होणार आहे. उलट असा विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहिती आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नक्की जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार आहे का की तू असं कर किंवा तू तसं कर. जे काही आहे त्यांना तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका, कारण हे तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला सामोरं जायचं आहे, मग ते कुठलीही गोष्ट असू द्या. जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज, का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ, हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. दुःख असेल, प्रॉब्लेम्स असतील, टेन्शन असतील, तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळही निघून जाईल आणि होईल सगळं काही ठीक. हो हो, तुम्हीच. बस झालं आता, खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस केली असती. खऱ्या आयुष्यात या आता, रियालिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, स्वतःला खंबीर बनवायचं आहे. हे तुम्हाला जमेल, पण फक्त जर तुम्ही ठरवलं तर. प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाही आहेत आपल्या लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थितीही येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरं जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील,
तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील, समजू द्या, काही फरक पडत नाही. ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. तर आपण इग्नोर करायचं, ते आपोआप शांत होतील. मग जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारण कधीच अडथळा म्हणून येत नाहीत. कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते, काहीही झालं तरी. म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा. तुमच्या जीवनामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हाच शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात, मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने असो. लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका. लोक एक दिवस चांगले बोलतील, पण दुसऱ्या दिवशी मागून शिव्याच घालणार आहेत. मला माहीत नाही तुम्ही काय करत आहात, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, तुमचे काय स्वप्न आहेत. मला फक्त एवढं माहिती आहे की जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं शक्य आहे. जर तुम्ही ठाम राहिलात ना तर काहीही करू शकतात. कारण मला तुमच्यावर खूप विश्वास आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे विचार आवडले असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. त्याचबरोबर बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. धन्यवाद.